श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयम् अक्षमालान्दधाना हस्ते नैकेन पद्मं शुकमपि च सितं पुस्तकं चापरेण या सा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। सरस्वतीचाच जणू कृपाशीर्वाद मिळाला सद्गुरूंच्या नात्याने आणि सद्गुरूंची आज्ञा होती रघुनाथ भटजींची की काव्यमय सेवा, वाङ्मयीन सेवा, वाङ्मय रूपानं सेवा दत्तगुरूंची तुम्हाला करायची आहे। तुम्हाला पुढचं जे तुमचं गंतव्य स्थान आहे ते गाठायचं आहे। आशीर्वाद दिला असं चरित्राख्यान आपण पाहिलं निरंजन रघुनाथांचं। कसा झाला त्यांचा प्रवास पुढचा हे पाहत असताना नाशिक मधून आता पुढचं प्रस्थान ठेवायचं। 2 पावलं पुढे गेलेत परंतु परत मागे आले। गुरुजी स्वतः दारात निरोप द्यायला उभे आहेत रघुनाथ भटजी आश्रमामध्ये। एवढा भावनिक प्रसंग निर्माण झाला, भावविभोर प्रसंग निर्माण झाला की आपल्या सद्गुरूंना पाहतायत, दत्तगुरूंना भेटण्याची ओढ तर निर्माण आहे। सद्गुरूंचा झालेला संग त्यांना सोडून जाणं पण मनात प्रशस्त वाटेना। आणि अशा वेळेला गुरूंच्या वियोगानं शोकविवल झालेले हे निरंजन रघुनाथ परत आले। पुढे गेलेले 4 पावलं गेलेले परत आले। आपल्या स्वात्म प्रचिती ग्रंथात ते स्वतः वर्णन करतात। ते म्हणतात, मस्तकी वंदिली चरणधुळी रोमांच उठले तये वेळी आसुवे आली नेत्र कमळी बाष्प कंठी दाटला स्फुंद स्फुंदोनी करी रुदन गुरुमुखाते अवलोकुन वाटे केव्हा होईल येणे गुरुचरणा जवळिके। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरूंच्या चरणांना पुन्हा 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 डोळेभर पाहिलं आणि मनात विचार केला, महाराज आपले श्रीचरण मला परत कधी दिसतील। पुन्हा पुन्हा स्पुंद स्पुंदोनी करी रुदन रडूच लागले जोरजोरात मोठ्या मोठ्याने, स्पुंदून स्पुंदून रडू लागले। आणि गुरुमुखाला एकदा अवलोकन केलं, गुरूंच्या चेहऱ्याकडे एकदा पाहिलं आणि गुरूंच्या पायाची जी पदधुळी होती ना ती पदरज घेतले आपल्या डोक्यावरती ठेवले। सद्गुरूंच्या चरणाचे चरणरज आपल्या तिथे मस्तकी धारण केले। रोमांच उठले तयेवेळी, रोमांच उठले शरीरामध्ये। आणि आता मनात विचार येऊ लागला, माझ्या सद्गुरूंचं दर्शन मला परत कधी घडेल। डोळ्यात घळघळ पाणी येत आहे। पाय पकडले गुरु महाराजांचे। गुरूंनी पुन्हा घट्ट हृदयाशी कवटाळले आपल्या या लाडक्या शिष्याला, पुन्हा जवळ घेतलाय आणि पुन्हा प्रबोधन केलं, बाळ निरंजना तुला ज्या ठिकाणी जायचंय ना, सगळ्या गुरूंचे गुरु अत्रिपुत्र दत्तात्रय जिथं आहेत त्या शिखराचं नावच आहे गुरु शिखर। त्या गुरु शिखरावरती तुला जायचंय बाळ, इथं वेळ गमावू नकोस। तुला रस्ता दाखवायचं काम केलंय, तुला मार्गदर्शन केलंय, तुझ्या भावनेच्या उत्कट भावनेला ज्ञानाची दृष्टी प्राप्त करून दिलीय। अमावास्येच्या दिवशी तुझ्या ठिकाणी प्रबोधाची पौर्णिमा जागृत करून दिले। लक्षात घ्या, तुझी जी उपासना आहे ना ती उपासना आता ढळता कामा नये, त्या उपासनेला दृष्ट लागता कामा नये बर का। सहवास हा गुरूनी, सहवास हा गुरूनी उपदेश देवतानी दिधला मिळेन कोणा भजुनी अनेक जन्मी पूर्णेंदु
वाढ होवो, पूर्णेंदु वाढ होवो, जावोची शेवटाला, होवोन दृष्ट कसली माझ्या उपासनेला, सदया प्रभो दयाळा. प्रभू माझ्या उपासनेला आता दृष्ट लागू नये म्हणून आपल्या सद्गुरूंच्या चरणांना प्रार्थना केली. पुन्हा अनन्य वंदन केलं. सद्गुरुनाथांचा आशीर्वाद घेतला आणि सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन त्र्यंबकेश्वर नावाचं जे दिव्य ठिकाण आहे त्या दिव्य अशा तीर्थक्षेत्री निरंजन रघुनाथांनी प्रस्थान ठेवलं. बरं का, आपण महाराष्ट्रातली लोक अतिशय भाग्यवान आहोत, किंबहुना मराठी भाषी लोक, किंबहुना भारतातली लोक भाग्यवान आहोत. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम हे म्हणत असताना आपण काय म्हणतो? त्र्यंबकम गौतमी तटे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी दिव्य असलेलं एक शिवलिंग, जिथे जे शिवलिंग शाळुंका स्वरूपात नाही, त्रिणी अंबकानी अस्य त्र्यंबकः, त्र्यंबकनाथ असं ज्यांना म्हणतात, जे ब्रह्मा विष्णू महेश रूपानं तिथे वास्तव्य करतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते त्र्यंबकेश्वराचं दिव्य स्वरूप पाहिलं आणि डोळ्यात भाव असे निर्माण झाले, हे माझे आत्रिपुत्र दत्तात्रेयच नव्हेत का? म्हणून नमस्कार केला. त्र्यंबकेश्वरांना, त्र्यंबकनाथांना वंदन केलं आणि तिथून ब्रह्मगिरी नावाचा जो दिव्य पर्वत मागच्या बाजूला आहे, त्यात ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा ती प्रदक्षिणा पूर्ण केली, परिक्रमा, आणि त्र्यंबकेश्वरला 3 रात्री मुक्काम केला. आता 3 रात्री मुक्काम करत असताना सद्गुरूंचं एक अतिशय परमार्थ मार्गाचं पथप्रदर्शक असं एक पत्र घेऊन एक शिष्य नाशिकमधनं निघाला. रघुनाथ पंतांनी एक परमार्थ मार्गाचं पथप्रदर्शक असलेलं एक पत्र लेखी एका शिष्याकडनं पाठवलं. म्हणाले, हे निरंजनांना पोस्ट करा. सगळं सांगून झालं होतं, पण काय वाटलं कोणास ठाऊक, एक पत्र आणखीन पाठवून दिलं. ते पत्र प्राप्त झालं, ते पत्र वाचलं, अतिशय आनंद झाला आणि त्या त्र्यंबकेश्वराहून आता पुढच्या प्रवासाला मार्गक्रमणा सुरू झाली. त्र्यंबकनाथांना नमस्कार केला. कसा झाला नेमका त्यांचा प्रवास? पोहोचले का गिरनारला? गिरनारला पोहोचल्यावर काय झालं? उद्याच्या चरित्र आख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.